आकाशवाणी झोपडपट्टी प्रत्येकाची फाईल हा जो मोर्चा आहे तो संघर्ष समितीच्या वतीनं मोर्चा आहे। यामध्ये वेगवेगळ्या संघटनांचा पुढाकार आहे, परंतु मुख्य ताकद आहे ती जनतेची आहे। ही जनता जर लढायला उठली तरच विजय आहे। ही जनता लढायला उठली नाही तर आम्ही सगळ्या संघटना एकत्र आलो तर त्यांना विजय मिळणार नाही। विजय मिळाला तर त्यांचा आहे, पराभव त्यांचा आहे। मुद्दे तीनच आहेत। मुद्दा नंबर 1 सरळ असा आहे की ही माणसं 50 वर्ष 40 वर्ष तिथं राहत आहेत, त्याचे पुरावे त्यांच्याकडे आहेत। म्हणजे ती खालची जमीन त्यांच्या भोगवट्याची झालेली आहे, ते भोगवटादार आहेत। भोगवटादाराला असं हाकलून काढता येत नसतं। भोगवटादार कुळ असू दे, भोगवटादार वहिवाटदार असू दे, त्यांना हकलता येत नाही कायद्यानं। ते व्हर्च्युअल प्रत्यक्षात मालक झालेले असतात। त्यामुळं त्यांचं पुनर्वसन करण्याचं असेल, त्यांना तिथून चांगली घरं द्यायची कोणाची चांगली इच्छा झाली असेल तर त्यांना आधी एक तात्पुरता निवारा द्यावा लागतो आणि त्या निवाऱ्यामध्ये संपूर्णपणे पाणी, संडास, बाथरूम सगळ्याच्या सोयी कराव्या लागतात। असं मुंबईला चालू आहे अनेक वर्ष। झोपडपट्टी पुनर्वसनाचं काम, चाळींच्या पुनर्वसनाचं काम, आता सुद्धा बीडीडी चाळींचं पुनर्वसनाचं काम चालू आहे आणि लोकांना अशा तऱ्हेने त्या तात्पुरत्या निवाऱ्यामध्ये सोय केली जाते, संपूर्ण सोय केली जाते। आणि ही बिल्डिंग बांधून झाली की त्यांना मोफत घर दिलं जातं, कारण त्यांचं घर पहिलं होतंच, त्याचा विकासाचा भाग म्हणून त्यांना ते घर दिलं जातं। तसंच घर या सगळ्यांना मिळालं पाहिजे, तोच कायदा त्यांना लागू आहे। त्यामुळे आम्ही जोपर्यंत हे मान्य होत नाही लेखी स्वरूपामध्ये की असं करू, असं शासनाकडून मिळत नाही, वेगवेगळ्या त्यातल्या आता अधिकार असतील त्या अथॉरिटीजकडून, तोपर्यंत आमचा लढा थांबणार नाही। तोपर्यंत आमचा लढा थांबणार नाही अशा तऱ्हेने निर्धार करून ही माणसं या ठिकाणी आलेली आहेत। त्यांनी प्रत्येकानं आपलं निवेदन प्रत्येकानं बरोबर आणलेलं आहे, हे या मोर्चाचं वैशिष्ट्य आहे। तर आम्ही आता पोलिसांना अशी विनंती करणार आहे की इथं आम्ही रांग लावू, प्रत्येकाचं निवेदन देण्याची एका बाजूला इथे लोक आमचे कार्यकर्ते बोलत राहतील, दुसऱ्या बाजूला लाईन लावून रांग लावून त्यांची निवेदनं स्वीकारण्याचा उपक्रम हा चालू राहील असा आहे। चर्चा झाल्यानंतर पुन्हा आपल्याला जादाची माहिती आम्ही सांगू। या झोपडपट्टीसाठी जी सदनिका आता जी तयार होत आहे, या सदनिकेसाठी साधारणपणे 7.5-8 लाख रुपये मागितले जातात नगरपालिकेकडून, त्याबद्दल आपलं काय मत? ते असू शकत नाही। हे कोणाला आहे की ज्याचं आता इथं माझं झोपडी किंवा घर आहे, साधं घर आहे आणि त्याच्यामध्ये मला नवीन घरामध्ये जायचं आहे तर त्यांना ती योजना आहे। हे घर आणि खालची जागा आमचीच आहे, त्यामुळे त्यांचा संबंध नाही। त्यांना तुम्ही त्या तात्पुरत्या निवारात ठेवलं पाहिजे। ते काय करतायत, उठा 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 तिकडे जाऊन बसा, कुठं पण बसा, हे असं करता येत नाही। त्यामुळं ते जे त्यांचं म्हणणं आहे 7 लाखाचं कर्ज वगैरे, कर्जाचा संबंध यामध्ये येत नाही। नाहीतर झोपडपट्टी पुनर्वसन मुंबईला झालं नसतं। तेव्हा हे सगळं जे आहे ते जमतंय का बघायचं आहे, ही माणसं घाबरून जात आहेत का बघायचं आहे, म्हणून ते चाललेलं आहे। बाकी काय त्यामध्ये मला दिसत नाही। एकंदरीत झोपडपट्टीधारी जे आहेत त्यांना त्या ठिकाणी होणाऱ्या इमारतीमधले फ्लॅट हे मोफत मिळावेत, कुठलेही पैसा न देता मिळावे अशी आपली मागणी आहे का? मोफतच मागणी नाही, असं कायदा आहे ते अंमलबजावणी करावी। तोपर्यंत तात्पुरता निवारा द्यावा, ती बांधायला सुरुवात करावी। बिल्डिंग पुढची बांधायच्या ऐवजी आता ते निवारे बांधायला तात्पुरती सुरुवात करावी, मग तिथं नेऊन माणसं ठेवावीत आणि मग बिल्डिंग बांधायला खुशाल काढा, तुम्ही चांगली बांधा। आम्ही त्यामध्ये आमचे इंजिनियर सल्लागार द्यायला तयार आहोत।